जय श्रीराम मित्रांनो, मी नकुल शंकर वागसकर. आज चैत्र शुद्ध प्रतिपदेनिमित्त मी आजपासून नवीन चॅनल चालू करत आहे, ज्याद्वारे मी आपले हिंदू राजे, महाराष्ट्राची परंपरा, महाराष्ट्रात होऊन गेलेले संत, तसेच छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या मोहिमा, आपले अनेक मावळे यांच्याबद्दल जी माहिती नसलेली माहिती तुम्हाला सांगणार आहे. हाच माझा या चॅनलचा उद्देश आहे. तर आज मी धर्मवीर संभाजी महाराज यांच्याबद्दल आज थोडी माहिती सांगणार आहे. तर 14 मे 1657 रोजी पुरंदर या किल्ल्यावर आपल्या धर्मवीर संभाजीराजांचा जन्म झाला. आणि हे असे राजे की ज्यांच्या राजे असूनही कायम यांच्या आयुष्यात संघर्ष झाला, कारण वयाच्या अवघ्या दुसऱ्या वर्षी त्यांच्या आईचं निधन झालं. त्याच्यानंतर त्यांना जिजाऊ यांनीच लहानपणी जे संस्कार असतात ते म्हणजे आईच्या ठिकाणी तेच संस्कार जिजाऊंनी केले. आणि संभाजीराजे हे म्हणजे जसा एखादा अवतार, देवाचा अवतारच माणसाच्या जातीत जन्माला येतो, तसेच हे संभाजीराजे होते. म्हणजे कारण लहानपणापासूनच अतिशय हुशार, ज्ञानी होते. म्हणजे आता त्यांचं जर तसं सांगितलं तर वयाच्या अवघ्या म्हणजे शस्त्र आणि शास्त्र या दोन्हीमध्येही पारंगत असे आपले छत्रपती संभाजी महाराज होते. कारण म्हणजे मी अनेक आपण राजांचा अभ्यास केला तर पाहिलं तर की बाबा शस्त्र हुशार असतात, शास्त्रात कोणते धनुर्विद्या, त्याच्यानंतर एखादी विद्या याच्यात हुशार असतात, नाही तर दुसरे एक तर ते राजकारणात हुशार असतात, पण म्हणजे एखादं भाषा ज्ञान. पण हे संभाजीराजे शस्त्र आणि शास्त्र या दोघांच्यातही अतिशय बुद्धिवान होते. म्हणजे त्यांनी वयाच्या अवघ्या 14 वर्षी बुद्धभूषण नावाचा ग्रंथ लिहिला, संस्कृत ग्रंथ. म्हणजे बघा, आज आपल्या 12-14 वर्षात आपल्याला वाचता येत नाही अशा वयात त्यांनी बुद्धभूषण नावाचा संस्कृत हा ग्रंथ लिहिला. आणि अजूनही 2-3 ग्रंथ लिहिले. आणि त्याच काळात त्यांना 13 भाषांचं ज्ञान होतं. म्हणजे त्या काळात लागणारे इंग्रजी, हिंदी, पारशी, पोर्तुगीजांची लँग्वेज, हे बऱ्याचशा भाषांचं त्यांना त्या 13व्या वर्षीच जवळजवळ 13-14 भाषांचं लँग्वेज होतं. म्हणजे एवढे ते हुशार होते. आणि वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी त्यांनी पहिली मोहीम घेतली. म्हणजे त्यावेळेस शिवाजी महाराजांनी त्यांच्याकडे सोपवली असेल पन्हाळ्याची मोहीम. म्हणजे तर ती त्यांनी वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी पहिला किल्ला घेतला होता पन्हाळा. आणि त्याच्या आधी जर म्हणलं तर आग्र्याला ज्यावेळेस शिवाजी महाराज अटकेत होते, म्हणजे त्या बादशाने त्यांना फसून आग्र्याला नेलं आणि तिथं कैदेत टाकलं, तर ती मोहीम म्हणजे तिथून शिवाजी महाराजांना आणि आपल्या सगळ्या मावळ्यांना सोडवण्याची ती मोहीम पूर्ण संभाजी महाराजांनी वयाच्या अवघ्या 9व्या वर्षी आखली होती आणि ती यशस्वी करून दाखवली. आपले मावळे तर सगळे आले, संभाजी महाराज तर आलेच, पण तिथं आपल्या नेलेले एकूण एक घोडे सुद्धा रिटर्न आणले. म्हणजे एवढं खतरनाक मोहीम त्यावेळेस त्यांनी वयाच्या अवघ्या 9व्या वर्षी त्यांनी हे करून दाखवले. त्यांना संभाजी महाराजांना आपल्या आयुष्य कमी लाभलं, म्हणजे 32 वर्षाचं. म्हणजे बघा ना, 14 मे 1657ला जन्म झाला आणि 11 मार्च 1689ला त्यांचा मृत्यू झाला. असे इनमीन 32 वर्षाचं आयुष्य त्यांना लाभलं. त्यात त्यांनी अनेक पराक्रम केले. आणि 3 एप्रिल 1680ला आपले पहिले छत्रपती स्वराज्याचे छत्रपती संभाजी महाराज यांचं निधन झालं. त्याच्यानंतर मग संभाजी महाराज गादीवर आले आणि 11 जानेवारी 1681ला त्यांचा राज्याभिषेक झाला. मग त्यांना इनमीन 9 वर्षाचं राजकारणात त्यांना भेटले, म्हणजे राज्य चालवलं. पण या 9 वर्षात 120 लढाया लढल्या, पण 120 लढायांमधली एकही लढाई न हारणारे एकमेव राजे असतील तर ते छत्रपती संभाजी महाराज. एवढे शूर होते ते. म्हणजे ते आता छावा मूवी पाहिल्याच आपण, त्यात दाखवले वाघालाही फाडू शकत होते. म्हणजे एवढे खतरनाक होतेच, ताकदच होती त्यांच्यात आणि बुद्धी कौशल्यही होतं. त्यांना खास पकडण्यासाठी बादशहाला तिथलं तख्त, दिल्लीचं तख्त सोडून येऊन महाराष्ट्रात यायला लागले आणि इथं त्यांची माती झाली. पण छत्रपती आपल्या मराठी नेस्तनाबूत करताच आलं नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू झाल्यावरच छत्रपती संभाजी महाराजांनी त्या औरंगजेब मधला होता आता मराठी संपले, दख्खन आता आपल्या हातात येईन, पण नाही, ते शेवटपर्यंत बादशाह गेला तरी त्यांच्या हातात ते नाही म्हणजे नाहीच आलं. असे ते आपले मराठे होते, मावळे होते आणि सगळेच लोकच आपली चांगली होती. अशा प्रकारे धर्मवीर संभाजी महाराज होते. आणि मग काही दिवसानंतर म्हणजे त्या
किती 11 मार्च म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांची एक महत्त्वाची मीटिंग होती त्या ह्याच्यात संगमेश्वरला, कोकणात. तर त्या संगमेश्वर या ठिकाणी आपल्याच काही लोकांनी गद्दारी केली, त्याच्यामुळे त्यांना तिथं ते पकडले गेले आणि त्याच्यानंतर त्यांचे 40 दिवस हालाल करून शेवटी इथं तुळापूर भामा नदी तीरावर त्यांना म्हणजे मृत्यू आला. पण छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबाने 3च गोष्टी सांगितल्या होत्या की त्या 3 गोष्टी तुम्हाला अभय देतो. म्हणजे एक तर पहिलं की स्वराज्याचा खजिना कुठे ते सांगा, आणि दुसरं की आमचे कोण तुम्हाला फितूर होते ते सांगा, आणि तिसरं की आमचा धर्म स्वीकारा, मुसलमान हा धर्म स्वीकारा. पण बघा आपले ते राजे एवढे 40 दिवस अत्यंत वेदना म्हणजे खूप हाल झाले, ते मी सांगू शकत नाही, कारण ते सांगताना अक्षरशः म्हणजे रडू येईल असे हाल झाले. कारण आपल्या राजाचे हाल झाले तर ते आपल्याला वाईट वाटणारच, ते नाही सांगू शकत असे हाल झाले. तर पण तरीही ह्या तिन्हीतलं म्हणजे धर्म त्यांनी बदलला नाही, म्हणून त्यांना धर्मवीर संभाजीराजे म्हणतात. म्हणजे त्यांनी म्हणजे ते अतिशयोक्ती ठरू शकत नाही की मी बोललो तर की बाबा ते होते, त्यांनी संभाजीराजे, म्हणून आज देवळात दिवा लावू शकतोय आणि कपाळावर टिळा लावू शकतोय. संभाजीराजे होते म्हणून एवढं मी बोलू शकतो, जास्त नाही. आणि मग त्यांच्या गद्दारीनेच घात केला, नाही तर संभाजीराजे सापडले नसते तर आज काही दिवसांनी वेगळी परिस्थिती असते, असं एकंदर होतं. आपण इतिहासातून काय शिकलं पाहिजे तर की बाबा मराठ्यांवर एक हेच आहे गद्दारीचा ठपका. म्हणजे काय माहिती आहे खरं नाही, खरं तर मला वाटत नाही मराठे तेवढे गद्दार असतील माझ्या अभ्यासानुसार की मराठे गद्दार, त्याच्यानंतर मराठे फुटीरवादी पैसाठी, पण नाही, मराठे नाही आहे असे. तर तो आपल्याला इतिहासातून हे शिकलं पाहिजे की बाबा नाही, हा ठपका आपल्याला पुस्तकात लोक म्हणतात मराठे म्हणजे खेकड्यासारखे पाय वाढणारे, पण नाही आहे मराठे तसे नाही. कोणाच्याही अडचण असली की अडचणीला धावून जाणारे पहिले मराठे, हे मला माहिती आहे मराठे. तर इतिहासातून हे शिकलं पाहिजे की बाबा गद्दारी नाही केली पाहिजे, मराठ्यांचा तो ठपका पुसला पाहिजे आणि सर्वांनी भाऊबंदकी आपली एकत्र राहून. कारण बघा आपला इतिहास काय जबरदस्त होता, काय केलं त्या संभाजीराजांनी आणि आज आपण काय करतोय, तर बघा एवढंच मी सांगू शकतो. आणि इथून पुढे मी असेच नवनवीन व्हिडिओ बनवून ज्याच्यात आपल्या की बाबा काही जणांना प्रश्न पडलेले आहेत की बाबा धर्मवीर संभाजीराजांना पकडलं, 40 दिवस हाल केले, तोपर्यंत मराठ्यांनी काय त्यांना सोडवण्यासाठी प्रयत्न केले का नाही, कारण एवढे आपले शूरवीर सरदार होते. तर त्याच्याबद्दल काही प्रश्न असतील. त्याच्यानंतर महाराणी ताराराणी, त्याच्यानंतर छत्रपती आपले राजाराम महाराज गादीवर बसले, त्याच्यानंतर त्यांनी किती वर्ष आयुष्य केलं, आणि छत्रपती शिवाजी छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांचे पुत्र होते शाहू महाराज, त्यांचं काय झालं, ते कुठं गेले, हे सगळं म्हणजे नंतर पेशवाई कधी आली, हे सर्वांची उत्तर मी हळूहळू तुम्हाला एक व्हिडिओ बनवून देणार आहे. तर तुम्ही त्यासाठी हा आपला चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे अपडेट येत राहतील. थँक्यू. जय शिवराय.